हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 107 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज तुमची काही गडबड चालू असेल, कारण की आज सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहे. म्हणजे घरातला वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं, कारण की बाप्पा येत आहेत. बारिश बारिश बारिश. तर सगळीकडे ढोल ताशांचा आवाज चालू आहे. आज सगळीकडे मस्तपैकी मजा मजा मजा. आमच्याकडे नाही बसत गणपती, पण आमच्या संस्थेवर बसतो. आमच्या संस्थेवर कसे गणपती बाप्पा बसवले आम्ही नक्की दाखवेल मी. मावशी माझ्या शेजारी उभे, पण तरी मी त्यांना व्हिडिओ घेतलेला नाही, कारण त्या मला सांगताय की आता कर बंद व्हिडिओ. तुम्हाला आवाज येतच असेल त्यांचा. त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला पण नाही, तर ते अशा करून उभे. मला सुट्टी आणि मम्मी आणि मी बाहेर नाही जाणार असं होऊ शकत नाही. टाइमपास. संस्थेवरच्या गणपती बाप्पाचं पण सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलं होतं आम्ही. आज मी घरी येतात मस्तपैकी कोळीत केलंय, कोळदाची जिलेबी. काय करते तेवढे एवढे? आज दिली नको मी जायला. टाइम पण मी म्हणते ना, टाइम पास मला तरी फोन कर. एक तर गर्दी होती जिम मध्ये. मग 7:30ला बाहेर निघाल्यावर मस्त 15 मिनिटं बोललो मस्त. महेश दादा त्या विश्व दुकानाचं दुकान चालू. शट अप पप्पा कोणा शटअप करताय तुम्ही? हे मला शट अप करायला मी नाही करत. कडे पैसे आले नाही. कशाचे पैसे? मेसेज ना हो, तुम्ही संस्थेवरचा गणपती बसवला ना, फोटो फोटो पण टाकले मला. बघ ना काय घेऊन मी कुठे माझी मम्मी कुठे? ओ पप्पा, संस्थेवरच्या गणपतीचे फोटो बघ ना, तुला टाकले ना. मेरे को नहीं आए पर्सनल. पर्सनल ग्रुप किती आवाज करतो ना हा पोरगा. कुठं आवाज? एक व्हिडिओ सुद्धा धडाचा काढू देत नाही. उठाय तू मला असं आणि डायरेक्ट आम्हाला हकलतो आता जागेवरून. जाऊ द्या गाईस, तुम्ही आज खूप थकला असाल ढोल ताशा आणि अजून गणपतीच्या स्वागतामध्ये खूप धावपळ झाली असेल, तर तुम्ही एन्जॉय करा, गणपतीची आराधना करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. बाय तर करा पप्पा.